जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही 3150 उमेदवारांचं सध्या सिलेक्शन झालं आहे कन्व्हर्टेड राऊंडमध्ये आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे, तर जी काही पुढची प्रक्रिया असणार आहे तर ती म्हणजे समुपदेशन संदर्भात। तर समुपदेशनासंदर्भात जे काही महानगरपालिकेसंदर्भात आणि जिल्हा परिषद संदर्भात सध्या जे पत्र इश्यू करण्यात आले आहे, तर त्यापैकी बघा कालच्या दिवसाला महत्त्वाचे जे काही जिल्हा परिषद नागपूर संदर्भात समुपदेशनासंदर्भात बघा पत्र हे इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जे पत्र आहे तर ते 15/7/2024 आहे जिल्हा परिषद नागपूरमध्ये। तर ज्यांची नागपूर जिल्हा परिषदमध्ये सध्या निवड झाली आहे, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे, तर त्या संदर्भात पुढील जी प्रक्रिया आहे तर ते समुपदेशन। ह्या समुपदेशन प्रक्रियेमध्ये तुम्हाला ज्या काही शाळा त्या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला शाळा ज्या आहेत त्या सिलेक्ट करायला पडणार आहे। तर अशा पद्धतीने बघा हे महत्त्वाचं पत्र असणार आहे। तर हा जो विषय आहे तर इथं दिल्याप्रमाणे बघा समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यासंदर्भात जे सध्या शिक्षक बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये जे सध्या बघा पदनिवडीचा विकल्प दिलेले मुलाखतीशिवाय पदभरतीचा निकाल दिलेले जे शिक्षक आहेत, तर त्या शिक्षकांना संपूर्ण जे काही समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यासंदर्भात हे पत्र असणार आहे। तर ह्याच्यामध्ये ज्या सूचना देण्यात आल्या आहे की जवळपास 120 उमेदवार सध्या बघा जिल्हा परिषद जी आहे या ठिकाणी नागपूर, तर त्या ठिकाणी बघा 120 उमेदवारांचं सध्या गुणवत्ता यादीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे बघा प्रसिद्ध करण्यात आली आहे। आणि या ठिकाणी जे 120 उमेदवार आहे तर त्या 120 उमेदवारांचं सध्या जे पुढील जे समुपदेशन असणार आहे तर त्या समुपदेशनाचा जो काही शेड्यूल आहे तर तो इथं बघा देण्यात आला आहे। तर शेड्यूल काय असणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर 19/7/2024 रोजी सकाळी 10 वाजता कैलासवासी आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे न चुकता उपस्थित राहायचं आहे, अशा संदर्भात या ठिकाणी बघा सूचना हे देण्यात आल्या आहे। तर समुपदेशन पद्धतीने सध्या जे काही पदस्थापना असेल तर त्या पदस्थापनेसाठी तुम्हाला जे काही आधी काय करायचं आहे समुपदेशनला जाताना, तर त्या संबंधित जिल्हा परिषदचं किंवा त्या संबंधित जिल्ह्यामध्ये किती तालुके येतात त्या तालुक्यांचं बघा जे काही भौगोलिक परिस्थिती असेल तर ती एकंदरीत तुम्ही अभ्यास करून घ्या। तर ती भौगोलिक परिस्थिती संदर्भात तुम्हाला ऑफिशियल जिल्हा परिषदची वेबसाईट किंवा जिल्ह्यासंदर्भात जी माहिती असेल तर ती माहिती तुम्ही गुगलवरती सर्च करा, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल, जेणेकरून त्याच्यामध्ये तालुके बघताना तुमच्या जे काही मेन जे दळणवळणाच्या सुविधा म्हणजे जे रस्ते असेल त्या ठिकाणी बघा कोणता महामार्ग जातो का किंवा जिल्ह्याच्या ठिकाणापासून संबंधित तालुका किती अंतरावर आहे, तर ते संपूर्ण त्या ठिकाणी तुम्ही ॲनालिसिस करून घ्या। खास करून महिला वर्गांनी बघा तशा पद्धतीने तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे सोयीचं सध्या शाळा असेल किंवा तालुका असेल तर त्या तालुक्यामधील सध्या जी काही शाळा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जेणेकरून निवडू शकतात। कारण समुपदेशनाला जे काही टप्प्याटप्प्याने सध्या बघा त्या ठिकाणी राऊंड होत असतात, बोलवण्यात येत असतं, तर त्याच्यामध्ये महिला प्रवर्ग संदर्भात तर ते विशेष जे काही बाब आहे तर ती सध्या तुम्ही लक्षात घ्या। तर सध्या जिल्हा परिषद नागपूरमध्ये ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया संपूर्ण झाली असेल तर अशा उमेदवारांनी जे 19/7/2024ला सध्या बघा समुपदेशन राऊंडसाठी उपस्थित हे राहायचं आहे। तर त्या समुपदेशनासाठी नेमकं काय करायचं आहे तर त्या संदर्भात बघा इथं सूचना देखील देण्यात आली आहे की उमेदवारांनी समुपदेशन प्रक्रियेकरिता येताना पडताळणी वेळी सादर केलेले मूळ कागदपत्र सध्या सोबत आणणे अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या। जे काही मूळ कागदपत्र त्या ठिकाणी तुम्ही पडताळणी केली आहे तर ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला परत घेऊन जायचं आहे, मूळ म्हणजे ओरिजिनल कागदपत्र। त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया जी आहे तर ती शासन निर्णय जो आहे 2023 संदर्भात, तर त्या तरतुदीमध्ये ज्या काही गोष्टी देण्यात आल्या आहेत तर समुपदेशनाला जे सध्या स्टेप आहे तर त्या स्टेप म्हणजे पहिले कोणाला बोलवण्यात येईल, 2 नंबर कोणाला, 3 नंबर कोणाला त्या ठिकाणी चान्स हा असणार आहे। तर त्या संदर्भात इथं सांगितल्याप्रमाणे प्रथम जे आहे तर ते दिव्यांग जे प्रवर्गातील उमेदवार आहे तर ते दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना गुणानुक्रम प्राधान्यानुसार जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदावर नियुक्ती देण्यात येईल। म्हणजे सर्वात आधी त्या ठिकाणी जो काही डेट देण्यात आली आहे तर त्या डेटमध्ये म्हणजे 19 तारखेला जर तिथं पोहोचल्यानंतर सर्वात पहिले दिव्यांग जे बंधू आहे तर त्यांना बघा चान्स मिळणार आहे शाळा सिलेक्ट संदर्भात। त्यानंतर 2 नंबरवरती महिला उमेदवार आहे, शिक्षक अभियंता आणि बुद्धिमत्ता चाचणी गुणांनुसार प्राधान्यक्रम त्या ठिकाणी निवड करण्यासंदर्भात, शाळा निवड करण्यासंदर्भात सध्या 2 नंबरवरती महिला उमेदवारांना त्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे। तर ह्यासाठी तुम्हाला सांगितलं की महिला उमेदवारांनी संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल तर ते जिल्हा परिषदचं एकंदरीत ॲनालिसिस करून घ्या। त्या ठिकाणी तालुके किती, दळणवळणच्या सुविधा त्या एकंदरीत तुम्ही बघून घ्या। त्यानंतर 3 नंबरवरती उर्वरित जे संपूर्ण जे उमेदवार असणार आहे तर ते संपूर्ण उमेदवार शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार
प्राधान्यक्रमानुसार जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत शाळेमध्ये रिक्त असलेल्या पदावर नियुक्ती देण्यात येईल. तर असे जे काही 3 प्रकारचे सध्या इथं ज्या काही फेऱ्या होणार आहे तर त्या अशा असणार आहे. प्रथम दिव्यांग बंधू संदर्भात, दुसरं महिला उमेदवारांसंदर्भात आणि तिसरं सर्वसाधारण उमेदवारांसंदर्भात. तर अशा पद्धतीने समुपदेशनाची जी प्रक्रिया आहे ती 21 जून 2023च्या शासन निर्णयाप्रमाणे सध्या बघा त्या ठिकाणी होणार आहे. तर अशीच पद्धत संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये सध्या होत आली आहे आणि पुढेही अशीच होत राहणार. तर समुपदेशनाच्या वेळेला सध्या जी सर्व कागदपत्र आहे तर ती कागदपत्र संबंधित प्राधिकरणामार्फत बघा तपासणी अंती योग्य आढळून आल्यानंतरच ह्याच्यामध्ये वैधता सिद्ध झाल्यानंतर नियुक्तीपत्र देण्यात येईल. याची सर्वांनी नोंदही घ्यायची आहे. तसं बघा वेळोअभावी तांत्रिक अडचणीमुळे प्रशासकीय कारणास्तव इतर कोणत्याही बाबीमुळे दिनांक 19/7/2024 रोजी समुपदेशन प्रक्रिया पूर्ण न झाल्यास उर्वरित उमेदवारांचं समुपदेशन दुसऱ्या दिवशी ह्या ठिकाणी बघा प्राधान्यक्रमाने घेण्यात येईल. म्हणजे सध्या टाईम जर झाला 19 तारखेला तर उर्वरित उमेदवारांचं 20 तारखेला सध्या समुपदेशन कंटिन्यू त्या ठिकाणी होणार आहे. तर असं एक महत्त्वाचं सध्या समुपदेशनाचं पत्र होतं. तर इतर ज्या काही जिल्हा परिषद आहे तर त्यांचं देखील बघा लवकरात लवकर पदस्थापनेसंदर्भात समुपदेशनाचं पत्र सध्या चालू आठवड्यामध्ये इश्यू हे होतील. तर असं एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन जॉईन होऊ शकता. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.